काय म्हणताय शृंगारपूर? एकदम जोरात चाललंय. युवराज सकाळीच उठत्यात, देवपूजा झाली की आखाड्यात जात्यात, तिकडं मुलांना शिकवत्यात, मग मग सदर भरते, लोक जमत्यात. गर्दी असते का रे? चिक्कार अगदीच भर हप्ता असतो या. पण लय भारी नाही करतात. अहो शृंगारपूर इलाक्यातली लोक लय खुश आहेत त्यांच्यावर. गणोजीरावांचं काय जमतंय ना त्यांचं? अहो ते तर लय काळजी घेतात युवराजांची. आणि कवी ते तर सावलीसारखं मागं उभं राहतात त्यांच्या. काही महत्वाचं असेल तर सांग. नाही तुर्तास एवढंच महत्वाचं आहे. परंतु एवढ्याशा गोष्टीसाठी एवढ्या लांब येत जाऊ नकोस. जी. डोळ्यात तेल घालून राहा तिथे. निघ. जी. आम्ही निघतो. आखाड्यात मुलं वाट पाहत असतील. पण आधी दूध घ्या. आखाड्यात गेलात की मग तहान भूक विसरून जाता. खरंच नकोय आम्हाला. ठीक आहे, मग आज आम्हीही उपास करतो. साय काढलीये, घ्या पिऊन. बसून दूध प्या. या. नाही, बसायला वेळ नाही. काय झालं युवराज? कालपासून काही बोलत नाही. कुठे काय? सासरच्या गोड पाहुणचारानं तृप्त झालोय मी. चव जिभेवर रेंगाळते अजून. हो ना, छान झाला होता ना कालचा स्वयंपाक. कुंवरवंशांनी स्वतः सगळे पदार्थ बनवले होते. आमच्या ताईसाहेबांनी केला होता सगळा स्वयंपाक. हो. येसू, तुम्हा बायकांचं बरं असतं ना. किती पटकन सासरच्या घराशी समरस होऊन जात. कसं काय जमतं तुम्हाला? कस काय म्हणजे? हेच, माहेरचं सगळं विसरायचं आणि सासरच्या मातीत मुळं रोवून घ्यायची. आणि ती मुळं सुद्धा इतकी खोल की वाटावर रोपटं याच मातीत जन्मलंय. माहेरच्या पदार्थांची चव सुद्धा विसरायची आणि सासरच्या तिखट मिठात मिसळून जायचं. जमतं आम्हाला. पण आम्हाला अजूनही जमत नाहीये आणि कदाचित जमणारही नाही. जुनं सगळं विसरून नव्यात विरघळून जायला. युवराज, आमच्या मातीतली एक एक आठवण आमच्या मनात घर करून राहिलीये. पुन्हा पुन्हा मनात सल उफाळून येतो. का आम्हाला जसं? युवराज, तुम्ही नका नाराज हो. नका असा विचार करू. दुसरं आहे तरी काय म्हणा आमच्या हातात. येसू, विसरण्यासारख्या ज्या गोष्टी होत्या त्या विसरलोच ना आम्ही. राजगडावर आमचे दिवस घातले तेही विसरलो आणि रायगड सोडा असं फरमान आमच्या हातात दिलं गेलं तेही विसरलोच. पण येसू, आता रायगड सुद्धा आम्हाला विसरला. नाही युवराज, असं काही नाही. तसंच आहे येसू. दिलेर खानाच्या फौजा स्वराज्याच्या सीमेवर जमा झाल्यात हे समजल्यानंतर इथे शृंगारपुरात मामासाहेबांना खलिता येतो रायगडावरून. सगळ्या सरदारांना खलिते जातात. रायगडाच्या पायथ्याची फौज जमा होते आणि आम्ही इथेच शृंगारपुरात. येसू, गड सोडण्याचं फरमान आम्हाला वेळेवर मिळतं. अशा वेळी निरोप नसावा. बोला ना, काढा आमची समजूत. म्हणा असा विचार करू नको म्हणून. युवराज, तुम्ही नका मनावर घेऊ. आणि आबासाहेब म्हणालेत ना, दिलेर खानाच्या फौजा आता मागे हटल्या. अहो, स्वराज्यावरचं संकट टळलंय आता. स्वराज्यावरचं संकट टळलं की आणखी जोमानं मुसंडी मारण्यासाठी 2 पावलं मागे हटलं. येणारा काळच ठरवेल. बाळराजे, अहो तुम्ही इथे काय करताय? तालमीची वेळ झालीये. तालीम खाण्यात नाही गेलात? आम्हाला नाही शिकायचंय त्या मिशवाल्या काकांकडून. आम्हाला दादासाहेबच हवेत. आम्ही जातो ना शृंगारपुरी.
बाळराजे, अहो असं बोलून कसं चालेल? तुम्ही शिकायला हवं. शिकला नाही तर तुमचे दादासाहेब तुम्हाला रागे भरतील आणि मग शृंगारपुरी जाऊन काय सांगाल? मातोश्री, आम्ही त्यांच्याकडे शिकायला जाऊ. हो. आणि मग रायगडाचं काय? तुमच्या दादासाहेबांनी तुमच्यावर रायगडाची पूर्ण जबाबदारी सोपवली. जबाबदारी अशी झटकून जाल नाही ना? आम्ही जे सांगतोय ते कळतंय ना तुम्हाला? तुमच्या आबासाहेबांच्या, तुमच्या दादासाहेबांच्या तुमच्याकडून खूप खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण कराल ना? मग आता असं करा, तुम्ही तालीमखान्यात जा, तालीम करा. आम्ही तुमच्या न्याहारीची व्यवस्था करतो. जा. आणि हो, बहिणीचा आम्हाला न्याहारीला केशरी दूध द्यायचा. तसंच तयार ठेवाल? हो, अगदी तसंच तयार ठेव. या बघू तुम्ही आता. हे काय, बाळराजे कुठे गेले? तालीमखाना. सारखा शृंगारपुरी जायचा हट्ट करतात. साहजिकच आहे. दादासाहेबांवर त्यांचा फार जीव, पण त्यांचे दादासाहेब मात्र. शंभूराजेंचं काय? अहो सांगून टाका ना एकदा. अहो जीभ रेटत नाही हो. कसं सांगावं? पंत, जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे बोला. पण कसं सांगावं महाराणी साहेब? अहो शंभूराजे आपले ज्येष्ठ पुत्र, आपले युवराज. पण बहुतेक ते हे सगळं विसरून गेलेले आहेत. हो ना, म्हणजे कोणताही विचार न करता ते नेहमी कृत्य करतात आणि त्याचे परिणाम मात्र साऱ्यांना भोगावे लागतात. महाराणी साहेब, अहो आम्हाला असं समजलंय की शंभूराजेने दिलेर खानाला खलिता पाठवलाय. पण नाही म्हणजे आपण बोलावले तेव्हा गडावर आले नाही. त्यांनी दिलेर खानाला खलिता पाठवला. अहो काय चाललंय काय शृंगारपुरी? आणि त्यांच्या या अशा आततायी कृत्यामुळे जर राजकारभार अडचणीत येणार असेल आणि राजकारभारात व्यत्यय निर्माण होणार असेल तर हे सांगावे का महाराजांना? ही खबर तुम्हाला कोणी दिली? आमच्या कानावर आली. हो म्हणजे मग महाराजांना खलिता त्वरित धाडण्याची आवश्यकता नाही. आधी झाल्या प्रकारची शहानिशा होऊ दे, मग पुढचा विचार करू. या तुम्ही. ज्योत्याजी दाखव पवित्र. आता सगळे ज्योत्याजीकडे बघून पवित्र शिका. काय अप्पा अंतोजी, पोरांच्या हाताकडे लक्ष ठेवा. हे असं या चिमाबाईकडे लक्ष ठेवा. चांगली तलवार धरत राहतात. हा सुरू करा. सराव केला काय जमेल. आता थोडी विश्रांती. बसा. बर, कुणाला काही शंका आहे? वय, कसली शंका? ते सुभेदार तानाजी मालुसरे जेव्हा त्यांची ढाल तुटली तेव्हा त्यांनी त्या हाताला शेला गुंडाळला आणि ढाल बनवली. हो हो, खरं आहे ते. दोघेही हुशार आहात तुम्ही. आता आपण प्रत्यक्ष बघू. ही ढाल बघा, टणक आहे ना? आता हा आमचा शेला. टणक आहे का मऊ? शेला कुठे टणक असतोय वय? मग जर हा शेला हाताला गुंडाळला तर तलवारीचा वार अडल? नाही. ध्यानात ठेवायचं. असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवायचा नाही. आलं ध्यानात?
चला सुरुवात करा परत. अशी तलवार धरायची नसते बाळराजे. बाळराजे बाळराजे म्हणालो आम्ही. बाळराजे किती हुशार आहेत ना. हो ना. अहो जे शिकवलं जातंय ते लगोलग आत्मसात करतात. आम्हाला तर एकदम थोरल्या महाराज साहेबांची आठवण आली. थोरल्या महाराजांची आठवण. होय महाराणी साहेब, तीच लकब, तोच बाणेदारपणा. आम्ही पाहिले थोरल्या महाराज साहेबांना लढताना आणि म्हणतात ना, रक्तातले गुण रक्तात उतरणारच. अगदी शोभतायत हो स्वराज्याचे पुढचे युवराज. आमचे बाळराजे अगदी थोरल्या महाराजांसारखेच आहेत आणि शंभूराजेंनी त्यांना हे शिक्षण दिल्यामुळे ते अगदी शंभूराजेंसारखेच भासतात. आमचे दोन्ही पुत्र हुशार आहेत. हो आहेतच, स्वराज्याचे उत्तराधिकारी आहेत ते. पण बाळराजे काही कमी नाही. बाळराजे, वैद्यांना बोलवा तातडीनं. बघून वार शिकवायचा. बाळराजेंना लागलं हे योग्य झालं नाही. माफी असावी हुजूर, पण बाळराजे असं पवित्र घेतील असं वाटलं बी नव्हतं. यापुढे शिकवताना जरा जपून शिकवा. मातोश्री, गलती आमची आहे, त्यांना नका रागे वरू. गलती कोणी केली हे महत्वाचं नाही. जा ताबडतोब वैद्याला घेऊन या. त्वरा करा. अहो ताबडतोब निघा. जा लवकर कोणीतरी. बाळराजे, तुम्ही दालनात चला. या. हा जोशात अजून. हा गिरकी गुण वार कर. युवराजाची तलवार लागली. माफ करा युवराज, माफ कर. अक्षी निसट वार झाला युवराज. ए पोरा, नीट खेळता येत नाही का? त्याला कशाला रागवतोय? आमची चूक आहे. आम्ही गाफील होतो. आईची आणि युवराज मुद्दाम नाही मारली, चुकून लागली. मी तेच म्हणतोय, चुकून लागली. आणि लागली तर लागली, खेळताना लागणारच. माझ्या बाल तर नाही सांगणार ना, आकडा बंद करेल माझा. मारल मी बाबीच्या फोकानं त्याला. कुणी मारणार नाही तुला. आणि रडू नकोस. शूर मावळा कधी रडतो? पण एवढं रगत येऊन बी तुम्ही हसताय. आम्ही तर रडत घरलाच गेलो असतो. दुखत ना तुम्हासनी? अजिबात नाही. बाळांनो, ही जखम काय रस्त्यावर पडून झालेली नाही ना, तलवारीच्या घावानं झाली. आणि तलवार म्हणजे योद्ध्याची साथी असते. लढता लढता रणांगणावर तलवारीच्या घावानं झालेल्या जखमा म्हणजे योद्ध्याच्या अंगावरच्या अलंकार असतात. अलंकार. चला करा खेळायला सुरुवात. या या लवकर. हो
घ्या लवकर. म्हटलं जखम बाळराजेंची आहे, हलगर्जीपणा नको म्हणून एकाच 2 वैद्य घेऊन आण. जखम बघा, घाव किती खोल आहे ते तपासा. राणी साहेब, जगदीश्वराच्या कृपेने जखम फार मोठी नाही, लवकर भरेल. म्हणजे जखम किती दिवसात भरेल? आम्ही जखम बांधतो ना, मग बघा आता 2 दिवसात जखम भरेल. खरंच? जखम बांधण्याची सुद्धा एक खुबी असते. आणि जखमा करण्याची? जखमा करण्याची खुबी असते. झाल्यात म्हणून तर म्हणाल. होऊ द्या, आम्ही आहोत ना तुमची जखमा बांधायला. दिसणाऱ्या जखमा बांधाल युवराज, न दिसणाऱ्या जखमांचं काय? न दिसणाऱ्या जखमांसाठी आमच्याकडे न दिसणारं मलम आहे. चाल. म्हणजे आम्ही जखमांची काळजी करण्याचं कारण नाही तर? खरंच काळजी करू नका, आम्ही सांगतो आहोत ना, म्हणून काळजी करू नका. घाव खोल नाही ना? नाही, नुसतीच चाटून गेली. मग सूज कशी येऊ लागली? महाराणी साहेब, तुम्ही नका काळजी करू. अहो लगेच बरी होईल जखम. नशीब मोठं, नाहीतर अंगठा जायबंदी झाला असता. नाही नाही, तसं काहीही होणार नाही. महाराणी साहेब, बाळराजे दिल्लीपत पातशाही उलथी करणार आहेत. आणि ही आमची नाही, स्वतः महाराजांची भविष्यवाणी आहे. हो, आम्ही विसरलोच होतो. अहो महाराणी साहेब, आपले बाळराजे केवढे चालाक, किती चपळाईने तलवार फिरवतात. खूप हुशार, खूप हुशार आहेत. मुलं खूप हुशार आणि मेहनती आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण मिळालं हवं. तुम्ही घेतलंय ना आता मनावर. आम्ही आहोत, कविराज आहेत, गणोजीराव आहेत. हो ना, तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे इथं शृंगारपुरात प्रत्येक घरात एक लढवय्या तयार होईल. बघाच तुम्ही. झालाच पाहिजे. मुलंही खूप मेहनत घेतात. अहो आम्ही बघतोय ना, पहाटे उठून आखाड्यात येतात. उन्हा वर येईपर्यंत त्यांचा व्यायाम सुरू असतो. काटक आणि कणखर आहेत सगळी मुलं. आमचे बाळराजे कणखर आणि काटक आहेत. आहेत, पण आणि एवढ्याशा जखमेसाठी 2-2 वैद्य, काय गरज आहे? एक हाड वैद्य आणि ते जखमेवरचे निष्णात. अहो जखम पाहिली आम्ही. एवढ्याशा जखमेला छत्रपतींचं मूल घाबरणार थोडंच. बाळराजे, कसं बनायचं? दादासाहेबांसारखं मजबूत. हो, आम्ही त्यांच्यासारखेच बनणार. धाडसी, काटक, मजबूत. शाबास. अहो पण रक्त वाहून गेलं, सूज आली. रात्री ताप नको काढायला. काळजी करू नका, ती मात्रा मी देतोय त्यांना. मातोश्री, बाळराजेंना काही होणार नाही. आतापासूनच औषधांची सवय नका लावू. बरोबर आहे तुमचं, परंतु बाळराजे लहान आहे. वैद्यराज, काही पथ्य? नाही, आपल्या मात्रेला पथ्य असतात म्हणून विचारतोय. काही खाऊन द्या, काही सुद्धा पथ्य पाणी नाही, भरपूर खाऊन द्या त्यांना. काय खात असतील ही मुलं? जे त्यांच्या घरी बनत असेल तेच. त्यांच्या घरी काही सकस बनत असेल असं वाटत नाही आम्हाला. होय हो, तेही खरंच आहे. कारण कधी कधी चूल सुद्धा पेटत नसेल त्यांच्या घरी. मग आता एक काम करू, आखाड्यात येणाऱ्या मुलांना आपण वाड्यावरच खुराक बनवून देत जाऊ. द्यायलाच पाहिजे, कारण उद्याचे राजा आहेत ते. त्यांची काळजी नको का घ्यायला? उद्याचा राजा? हो, उद्याचे राजे आहेत ते, म्हणून काळजी. युवराजनी हे उद्याचे मावळे आहेत स्वराज्याचे, त्यांची काळजी घ्यायलाच हवी.